मित्रांनो, BSF भरती 2024 म्हणजे BSF सीमा सुरक्षा दल यामध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की BSF भरती 2024 म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, डायरेक्टर जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यामध्ये मित्रांनो एकूण 82 जागेसाठी हेड कॉन्स्टेबलच्या या ठिकाणी जागा काढलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहताय की जाहिरात क्रमांक दिलेला आहे, त्याचप्रमाणे एकूण जागा दिलेल्या आहेत 82 म्हणजे एकूण टोटल जागा 82 या ठिकाणी अलग अलग पदासाठी काढलेल्या आहेत. तर अलग अलग पद म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाहताय की तुम्ही पदाचे नाव आणि तपशील. यामध्ये पद क्रमांक 1 आहे हेड कॉन्स्टेबल वर्क, याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत 13. त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 आहे ज्युनियर इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल, याच्या जागा दिल्या आहेत 9. आणि हेड कॉन्स्टेबल याच्या प्लंबर याची 1 जागा दिली आहे. त्याचप्रमाणे हेड कॉन्स्टेबल कारपेंटर याची 1 जागा. त्याचप्रमाणे पद क्रमांक 5 आहे कॉन्स्टेबल जनरल ऑपरेटर, याच्या एकूण जागा दिल्या आहेत 13. त्यानंतर 6 नंबरचं पद आहे कॉन्स्टेबल जनरल मेकॅनिक, याची जागा दिल्या आहेत 14. आणि 7 नंबरचं पद आहे कॉन्स्टेबल लाईनमन, याच्या 9 जागा दिल्या आहेत. आणि 8 नंबरचं पद आहे असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, याच्या 8 जागा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे असिस्टंट रेडिओ मेकॅनिक याच्या जागा दिलेल्या आहेत 11. आणि कॉन्स्टेबल स्टोअरमॅन याच्या एकूण जागा 3. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी 82 जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती काढलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी अलग अलग पदासाठी अलग अलग क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहता की शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 साठी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, पद क्रमांक 2 साठी आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. आणि पद क्रमांक 3 आहे 10वी उत्तीर्ण प्लस ITI प्लंबर. आणि जर का तुमचा ITI नसेल तर किंवा 3 वर्ष अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला PDF सविस्तर पाहायची असेल तर PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. आणि त्याचप्रमाणे पद क्रमांक 3 आहे 10वी उत्तीर्ण प्लस प्लंबर. मी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे 4 नंबरचं पद आहे 10वी उत्तीर्ण, यालासुद्धा ITI आणि प्लंबर किंवा 3 वर्षाचा अनुभव. आणि पद क्रमांक 5 आहे 10वी उत्तीर्ण प्लस ITI इलेक्ट्रॉनिक्स वायरमन डिझेल मोटर मेकॅनिक किंवा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलं असून जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल आणि जर का तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल तर या ठिकाणी तुम्ही अवश्य अप्लाय करायचं आहे. आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचप्रमाणे टेक्निकल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर. मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की वयाची अट ही 15 एप्रिल 2024 रोजी 18 ते 5 वर्षासाठी SC STला सूट आहे आणि OBCला 3 वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे. म्हणजे 18 ते 30 वर्षापर्यंत पदक्रमानुसार आहे. आणि पदक्रमांक 3 ते 7 साठी आहे 18 ते 25. त्याचप्रमाणे पदक्रमांक 9 साठी 28 वर्षापर्यंत. पदक्रमांक 4 साठी आहे 10 साठी आहे 20 ते 25 वर्षापर्यंत. आणि SC STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष सूट आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे यात दिलेली असून याची नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. आणि जर का तुम्ही फीस या ठिकाणी ठेवलेली आहे जनरल आणि OBC आणि EWSला 100 रुपये आणि SC STला कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. म्हणजे जर का तुम्ही SC ST आणि एक्समॅन असेल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे फी नाही, बिलकुल फ्री आहे. आणि जर का तुम्ही जनरल आणि OBC आणि EWSमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये ऑनलाईन या ठिकाणी पे करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलं आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 एप्रिल 2024 रात्री 12 वाजेपर्यंत. मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे का जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. लगेच त्याचा एक रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. कारण की आपल्या चॅनलवर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा उपलब्ध राहते. तर मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.